पेट्रोल दरवाढी विरोधात मनसेने पुण्यात आंदोलन केले। मुख्यमंत्री फडणवीस पुणे दौऱ्यावर असतानाच मनसेने हे आंदोलन केले। महागाईच्या विरोधात मनसे आक्रमक आंदोलन करताना दिसतेय। पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड देखील करण्यात आली आहे। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, मनसेने जे आहे ते पेट्रोल दरवाढी विरोध आंदोलनाचा इशारा दिलेला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या समोरच या इंधन दरवाढीचा आंदोलनाचा इशारा दिला होता। पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा मनसेने आक्रमकाचं आंदोलन जे आहे ते कोंढवा परिसरामध्ये केलेलं आहे आणि या मुख्यमंत्री येण्या अगोदरच पोलिसांकडून या मनसे कार्यकर्त्यांना पकडण्यात आलेलं आहे, ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मात्र थोड्या वेळ जे आहे ते मोठ्या प्रमाणात आंदोलक या ठिकाणी जमा झालेले होते आणि पेट्रोल दरवाढी विरोधामध्ये जे आहे ते हे आंदोलन होतं। एकीकडे इंधन बचत करण्याचं सांगण्यात येते तर दुसरीकडे मुख्यमंत्री एवढ्या गाड्याचा ताफा घेऊन त्याचबरोबर एवढा मोठे मोठे कार्यक्रम घेण्यासाठी पुण्यात येत आहेत। या इंधन दरवाढी विरोधात मुख्यमंत्र्यांना बोलावं अशी त्यांची मागणी होती। त्याचबरोबर मुख्यमंत्री आज टू व्हीलरवर येणार का असा प्रश्न सुद्धा मनसेने विचारलेला होता। या सगळ्या आंदोलना अगोदरच मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा सुद्धा देण्यात आलेल्या होत्या। मात्र वाढती पेट्रोल दरवाढ आणि ही सर्वसामान्य नागरिकांची होणारी महागाई विरोधाची जी लढाई आहे ती लढाई कमी करण्यासाठी हे आक्रमक आंदोलन जे आहे ते मनसेकडून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या आंदोलनात मनसेचे शहर प्रमुख साईनाथ बाबर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध करून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आले। मात्र मोठा पोलीस बंदोबस्त लावून या सगळ्या आंदोलकांना आता ताब्यात घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।